आज तारीख आहे 19 डिसेंबर 2023. चला तर मग आजची करंट अफेअर बघूया. राम मंदिरात 14 कोटी देणारे नुवाल नागपूर स्फोटामुळे पुन्हा चर्चेत. यातलं काय महत्त्वाचं पॉईंट आहे तुम्हाला सांगतो तुम्ही बघा. नागपूरमधील सोलार एक्सप्लोजिव्ह या कारखान्यात रविवारी स्फोट झालेला आहे बघा. या कारखान्याची स्थापना नुवाल यांनी 1995 साली स्थापन केली होती. त्यातलं महत्त्वाचा एक पॉईंट आहे बघा, ही महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. अग्नी आणि ब्रह्मोस या क्षेपणास्त्रामध्ये या कंपनीचे प्रोपेलिन हे उत्पादन वापरले जात होते बघा. हा पॉईंट महत्त्वाचा आहे यातला. कोणत्या क्षेपणास्त्रामध्ये? अग्नी आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये या कंपनीचे प्रोपेलिन हे उत्पादन वापरले जात होते. 78 खासदार निलंबित. एकाच अधिवेशनात तब्बल 92 खासदारांवर कारवाई. लोकसभेतील बघा 33 तर राज्यसभेतील 45 अशा विरोधी पक्षांच्या 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतरच. आता यात बघा, येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा केली बघा. नवा पूर्व प्राथमिक विभाग स्थापन करण्यात आला आहे, त्याविषयी बघू आपण. बालवाडी, छोटा शिशु आणि मोठा शिशु हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला पूर्व प्राथमिक विभाग संबंधित येणार आहे बा. कुठल्या विभागाला? बालवाडी ते दुसरीला पूर्व प्राथमिक विभाग संबंधित येणार आहे. समृद्धीलगत नवनगरात म्हाडाची घरे. यातलं महत्त्वाचं पॉईंट बघू आपण. मुंबई नागपूर जो महामार्ग बांधण्यात आला त्याचं नाव काय बघा? समृद्धी महामार्ग. किती किलोमीटर लांबी याची? 701 किलोमीटर. कोणाकडून बांधण्यात आला आहे हा रस्ता? तर MSRD कडून बांधण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी 55,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च आलेला आहे पहा. सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन पुण्यात. इथं बघा, मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सृजनशीलता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे त्याला NCERT म्हणतात बघा, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन दरवर्षी आयोजित करते बघा. NCERT आयोजित करते बघा. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असलेल्या या प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान पुण्याला मिळाला आहे बघा. कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे आयोजन हे. तर पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे बघा. गेल्या वर्षी हे प्रदर्शन आसाममधील गुवाहाटी येथे झाले होते. इथे एक न्यूज आहे. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर. तर बघा, अमळनेर येथे, कुठे? जळगावमधील अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बघा. विचारतात बघा याचे आता 96 पण बघून घ्या कुठं होणार आहे ते, झालेलं आहे ते. आता या 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत बघा? तर डॉक्टर रवींद्र शोभणे अध्यक्ष म्हणून विचारतात. आणि कुठं झालं ते विचारतात. 96 एक बघून घ्यायचं आहे, 97 लक्षात ठेवायचं. केरळमध्ये राज्य सरकारविरुद्ध राज्यपाल असा संघर्ष चालू आहे बघा.
राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याचा गुंड असा उल्लेख. मुख्यमंत्री राज्यपालांना हटवण्याची विनंती केंद्राला करणार आहेत बा. तर तुम्ही यात राज्यपालांचे अधिकार त्याचे राज्यपालांचे जे कलमे आहेत ते व्यवस्थित पॉलिटीमधून करून घ्यायचे. इथे एक न्यूज आहे. सागरी सूक्ष्मजीवापासून प्रतिजैविके. पहिलं जे प्रतिजैविक शोध लागला त्याचं नाव काय होतं? पेनिसिलिन. तर हा कोणी शोध लावला होता बघा या पेनिसिलिनचा? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता. या प्रतिजैविकाच्या शोधामुळे अनेक जीवाणूजन्य आजार आटोक्यात आले होते. बरीचशी प्रतिजैविके ही जमिनीतील सूक्ष्मजीवापासून मिळवलेली आहेत. इथे एक न्यूज आहे बघा. केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे बघा. इंद्रायणी नदीचा समावेश करण्यात आला, लक्षात असू द्या. वस्तू आणि सेवा म्हणजे GST कर कसला कर आहे? तर अप्रत्यक्ष कर आहे बघा. चला तर मग आज एवढेच महत्त्वाच्या न्यूज आहेत. धन्यवाद.